आज आपण रब्बी पीक विमा 2023 संदर्भातील एक महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे की जो रब्बीचा जो पीक विमा होता 2023 चा, ज्यामध्ये आपण हरभरा आणि गहू याच्या मुख्य दोन पिकांसाठी जो अर्ज केलेला होता, त्या संदर्भातील जो पीक विमा आहे तो आता प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे। 1,90,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। 113 कोटी रुपये या शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे आणि या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। ते कोणते शेतकरी आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना जो पीक विमा मिळणार आहे या संदर्भातील आजचा व्हिडिओ आपण बघणार आहोत। प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 मध्ये 6,76,311 शेतकऱ्यांनी 5,23,177 हेक्टर पिकासाठी पीक विमा भरला असून यापैकी 1,90,458 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 113 कोटी 82 लाख रुपयाचा पीक विमा आहे तो निधी जमा करण्यात आलेला आहे। विमा कंपनीने बाजरी, मका, सोयाबीन पिकासाठी ही रक्कम मिळालेली आहे। खरीप हंगाम 2023 अंतर्गत प्रतिकूल परिस्थितीच्या अनुषंगाने अधिसूचित पिकांसाठी जो जिल्हाधिकारी आहे, प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातील जे याद्या आहेत त्या पाठवलेल्या होत्या। त्यांनी यादी काढून 25% जो पीक विमा आहे तो देण्याबाबतचा जो आदेश होता तो कंपनीला देण्यात आलेला होता। या अंतर्गतच प्रत्येक शेतकऱ्याला 25% जो अग्रिम पीक विमा आहे तो मिळालेला होता आणि राहिलेला उर्वरित 75% जो पीक विमा आहे तो आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। ज्यामध्ये 1,90,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 113 कोटी रुपये जो आहे तो निधी वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे। ज्यामध्ये तुमच्या खात्यावर पैसे आले किंवा नाही हे बघण्यासाठी तुम्हाला PMFBYच्या वेबसाईटवरती जाऊन त्या वेबसाईटला फार्मर कॉर्नरवरती लॉग इन करून आपण आपल्या पीक विम्याचा जो क्लेमचा स्टेटस आहे तो बघू शकता। ज्यामध्ये आपल्याला अमाऊंट कोणत्या तारखेला जमा करण्यात आलेली आहे आणि किती अमाऊंट जमा करण्यात आलेली आहे हे सुद्धा आपल्याला कळून येते। ज्यामध्येच जर आपण क्लेम केलेला नसेल, बरेचसे शेतकऱ्यांचा जो नुकसान भरपाईच्या संदर्भातील जो दावा आहे तो सुद्धा रिजेक्ट करण्यात आलेला आहे। अशामध्ये बरेचसे शेतकऱ्यांना याचा 25% सुद्धा लाभ मिळालेला नाही व 75% सुद्धा लाभ मिळालेला नाही। अशामध्ये बरेचसे शेतकऱ्यांचा हा संभ्रम सुद्धा आहे की 75% जो पीक विमा आहे तो त्यांच्या खात्यामध्ये येईल किंवा नाही येणार। या संदर्भातील महत्त्वाची आणि मोठी अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्हाला त्यांचा जो हेल्पलाईन नंबर आहे त्या हेल्पलाईन नंबरला सुद्धा कॉल करून आपण याची संदर्भातील जी माहिती आहे ती मिळवू शकता। आणि जर आपल्याला 75% जो राहिलेला पीक विमा जर मिळालेला नसेल तर तो कधी मिळेल या संदर्भातील सुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे। तर आपल्याला सांगू इच्छितो की येणाऱ्या आठवड्याभरामध्ये आपल्याला जो 75% जो उर्वरित पीक विमा संदर्भातील जी रक्कम आहे ती जमा होण्यास आता सुरुवात होणार आहे।